नमस्कार. मी सुनील ज्ञानेश्वर काकडे, केंद्र चालक या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य आणि जनमाहिती विभागाने नुकतीच मे 2026 मध्ये एक पत्र निर्गमित केलेलं आहे, जे सर्व जिल्हा परिषदला लागू आहे. तसंच पाहायला गेलं तर हे पत्र पूर्ण राज्यामध्ये लागू आहे, पूर्ण देशामध्ये लागू आहे. आपल्याकडे जन्म आणि मृत्यू यासाठी जे दाखले आपण निर्गमित करतो, ज्या पोर्टलवर निर्गमित करतो, त्यासाठी निबंधक आणि उपनिबंधकाची माहिती ही त्यांच्या आधार बरोबर मॅच करण्यासाठी शासनाने नवीन पत्र, जे की मे 2026 आहे, जे आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे, त्यानुसार सीआरएस पोर्टल मधील निबंधक आणि उपनिबंधकाची माहिती किंवा जिल्हा निबंधक यांची माहिती जी आहे ती पोर्टलवर अद्ययावत करायची आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच पाहणार आहोत की या निबंधक आणि उपनिबंधक यांची पोर्टलवरती माहिती अपलोड कशी करायची. चला तर पाहूया आपण की या पोर्टल मध्ये आपण कशा प्रकारे निबंधक आणि उपनिबंधक यांची माहिती अपलोड करू शकतो. सर्वप्रथम आपल्याला आपल्या ग्रामपंचायतचं अथवा तत्सम जे सीआरएस पोर्टलचे युजर आयडी पासवर्ड आहे तर त्यासाठी लॉग इन करायचे आहे. यासाठी अधिकृत वेबसाईट जी आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेली आहे. रजिस्टर फंक्शनॅलिटी मध्ये जाऊन तुम्ही तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड नमूद करून लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे किंवा ईमेल आयडी आहे त्यावरती ओटीपी जाईल, तो ओटीपी प्रविष्ट करून तुम्ही लॉग इन करू शकता. यानंतर तुम्हाला स्टेप टू कम्प्लीट आधार ऑथेंटिकेशन असा एक ऑप्शन दिसेल. या ऑप्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड आहे किंवा आधारचे जे काही डिटेल्स आहेत त्या कशा फिल करायच्या याची माहिती किंवा एसओपी दिलेली आहे. त्यानंतर तुम्ही युजर मॅनेजमेंट मध्ये जाऊन व्ह्यू प्रोफाईल मध्ये तुम्ही तुमची युजर डिटेल्स पाहू शकता. आता यामध्ये आपण पाहू शकतो की नेम ऑफ फंक्शनॅलिटी बेलोरा जीपी आहे, सेक्स मेल आहे, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. परंतु आधार कार्ड वरती जे नाव असेल आणि जो काही सेक्स असेल किंवा जो काही जेंडर असेल तो तुम्हाला तिथं नमूद करावं लागेल. त्यानंतर तुमचं आधार हे व्हेरीफाय असेल. तरी आपण आधार नंबर टाकून व्हेरीफाय आधार करून पाहूया. आता व्हेरीफाय आधार केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप विंडोवरती दिसेल की आधार व्हेरिफिकेशन फेल्ड म्हणून एक मेसेज आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला आता हे आधार व्हेरिफिकेशन फेल झाल्याच्या नंतर हे आधार कसं अपडेट करायचं किंवा तुमच्या आधारवरील नाव कसं अपडेट करायचं यासाठी तुम्हाला एक विंडो दिलेली आहे. करेक्ट नेम अँड जेंडर डिटेल्स वरती तुम्हाला क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधारवरती जसे नाव आहे तसे प्रविष्ट करायचे आहे. त्यानंतर तुमचं जे काही सेक्स असेल, जो काही जेंडर असेल तो तिथे निवडायचा आहे आणि त्यामध्ये तुमचा आधार कार्ड आणि आधार कार्डचा जो फोटो आहे तो अपलोड करायचा आहे. हा अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला तो सबमिट करायचा आहे. तुमची रिक्वेस्ट जी आहे ती डीआर किंवा तुमचं जे काही जिल्हा कार्यालय आहे त्यांच्याकडे जाईल, ते त्यांचे व्हेरीफाय करतील आणि त्यानंतर तुम्हाला परत ही स्टेप करायची आहे. त्यानंतर तुमचा आधार डिटेल्स टाकायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या आधार डिटेल्स व्हेरीफाय करायचे आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की करेक्ट नेम आणि जेंडर ही जे आधार व्हेरिफिकेशन साठी अत्यंत आवश्यक आहे ते कसं करायचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आधार डिटेल्स कशा व्हेरीफाय करायच्या हे पाहणार आहोत. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.